हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर शेंगदाणा लाडू ऑनलाईन घेणं तुम्ही बंद कराल, इतके सुंदर छान होतात हे लाडू. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर शेंगदाणे मी 1 किलो घेतलेले आहेत आणि छान असे एकदम गोल्डन ब्राऊन आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि साली वगैरे काही काढायचे नाहीत. तर आता मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि गूळ घेतलेला आहे अर्धा किलो आणि तीळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती घ्यायचे जास्त कमी करू शकता आणि 4 ते 5 मी विलायची घेतलेली आणि ही डिंकाची पावडर आहे. डिंक तळून मी पावडर करून घेतलेली आहे आणि एवढं साहित्यात खूप छान असे लाडू होतात बरं का. आणि तुम्ही म्हणताल की ह्याला 1 किलोला अर्धा किलोचं प्रमाण, तर हे ना हे प्रमाण म्हणजे गूळ आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे बरं का आणि तितकाच वाईटसुद्धा आहे. म्हणजे गोड खाणं अगदीच चांगलं नाही बरं का. त्यामुळे मी ना फक्त 1 किलो शेंगदाण्याला अर्धा किलोच गूळ घातलेलं आहे आणि आपण कसं होतं हेल्दी म्हणून आपण खायला जातो, पण आपल्या मुलांना आपण जास्त गोड खायला घालतो, असं मला तरी वाटतं. त्यासाठी माझं प्रमाण मी आहे ना अर्धाच किलो घेतलेलं आहे आणि पुढे ना एकदम सिक्रेट आहे, की ते तुम्ही पाहून तुम्ही म्हणताल, "हे असं कसं काय होऊ शकतंय आणि लाडू टिकताल का?" तर एकदम आरामशीर 15 ते 20 दिवस तुमचे हे लाडू टिकणार आहेत. तर पुढची ट्रिक काय वापरली मी, तुम्ही नक्की सगळ्यांनी पाहायचं तर आहे ना आपल्याला शेंगदाणे आणि गूळ थोडं-थोडंसं घालून कमी जास्त करत आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि ह्याला कसं होतं गुळाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे एकदम एकजीव होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ते पुढे जाऊन तुम्ही पाहायचं आहे आणि खरंच मला तर असं वाटतं, की प्रत्येक आईने थोडासा वेळ काढून आपल्या मुलांसाठी काहीतरी हेल्दी करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही ऑनलाईन मागून किती मागवणार आहे? 1 किलो मागवले तरी त्यात लाडू एकदम वजनीप्रमाणेच येतात. तसं तुम्ही 1 किलो जर शेंगदाणे घेतले, तर तुमचे मस्त 1.5 ते 2 किलो लाडू होऊन जातात. तर बघा आता म्हणजे वजनाप्रमाणे सांगितलं तुम्हाला मी आणि आपल्याला गुळाचा वापर एकदम कमी करायचा आहे बरं का. जास्त गूळ आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे, पण आहे ना तितकाच वाईटसुद्धा आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जेवढी चांगली असते तितकीच वाईटसुद्धा असते. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे आणि सकाळच मी सुरुवात केली आहे. मला अजून सांडगे वगैरे तुम्ही पाठीमागं पाहता ना, मला सगळी चटणी करायची आहे. सगळ्या रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर त्यानंतर मी ना कढईमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे जेवढं प्रमाण केलं होतं आणि काल मी तूप बनवलं होतं म्हणजे रात्री बनवलं होतं. तर ही साई बरं का, सकाळची दुधावरली साई. तर आता काय करायचं आहे, कढईमध्ये एकदम लो गॅसवरतीच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. जेवढी आपली साई साठलेली आहे, म्हणजे सकाळपासूनची, ती साई पूर्ण घातलेली आहे मी आणि त्यानंतर 1 ते 2 चमचे आपल्याला तूप घालायचं ह्याच्यात आणि तूप घातल्यानंतर पूर्ण गॅस असा लो गॅसवरतीच आपल्याला हे करायचं आहे बरं का. त्यासाठी जाड बुडाची कढई घ्या. तर मी आता हेच तूप घालणार आहे म्हणजे गाळून वगैरे काही घेतलं नाही अजून, गाळून घ्यायचं आहे मला. वेळच नव्हता. तसं रात्रीचं बनवलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता हेच असंच घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे मीठ घातलेले आणि शाई पण घातलेली आणि जर तुम्हाला अजूनही सुकं वाटत असेल, तर तुम्ही आहे ना अर्धा कप दूध घालू शकता यामध्ये म्हणजे 10 ते 12 चमचे बरं का, जास्तही नाही. आणि असं बारीक गॅसवरतीच आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं. साई पूर्ण दाबून एकजीव करून घ्यायचं. तर असं आपलं होऊन जातं. थोडंसं दूध पण घातलं तरी हरकत नाही काहीच. आणि तुम्ही म्हणता तसे टिकतील का नाही, तर खरंच आरामशीर मस्त 15 दिवस तर आरामशीर टिकतात. आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्ही काय महिनाभरसुद्धा खाऊ शकता. तर मस्त असे लाडू वळले जातात बघा आता आणि दुधाने काहीच खराब होत नाही का आता आपण गॅसवरती पूर्ण गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे. आणि हे प्रमाण खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्कीच असं ट्राय करून पहा आणि तुमच्या मुलांना नक्की आवडणार आहे. फक्त तीळ मी वाटून नाही घेतलं. वरून घातल्यामुळे वरून तीळही खूप सुंदर दिसत आहे आणि खाताना सुद्धा चवीला एकदम छान लागत आहे. तर ही रेसिपी कशी वाटली मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पाहायचं तर खूप छान असे लाडू वळलेले आहेत बघा. तर तुम्हाला मी सांगत आहे की खूप छान असे लाडू झालेले आहेत. आणि मी माझ्या मुलांसाठी तर अशी बनवत असते वरच्यावर काही ना काही. कसं होतं आपणच वेळ काढायचा असतो आपल्या घरासाठी, मुलांसाठी आणि आपण नाही वेळ काढणार तर कोण काढणार आहे का नाही? आपल्यालाच कमवायचं आणि आपल्याच मुलांसाठी कमवायचे. त्यासाठी थोडासा वेळ काढायचा आणि स्वतःच्या हाताने बनवलेली जी चव असते ती ऑनलाईनच्या ह्याच्यात पदार्थामध्ये तुम्हाला ती चव मिळणार नाही, एवढं मात्र खरं आहे. तर तुम्ही ऑनलाईनच्या झंझटीत पडू नका. तर तुमच्या मुलांसाठी थोडासा वेळ काढा आणि नक्की तुम्ही पण असं ट्राय करा. तर कसं होतं आपल्या मुलांसाठी थोडंसं केलेलं त्यांना आपल्या हातची चव मुलांच्या कायम लक्षात राहते आणि कधी पुढे सुद्धा त्यांना आठवण राहते, की आपली आई आपल्यासाठी अशीच लाडू छान-छान बनवायची. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.